महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संस्थेचा 18वा वर्धापन दिन आणि विविध पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 वाजता वसई पश्चिम माणिकपूर येथील समाज उन्नती मंडळ सभागृहात संपन्न झाला। मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिका वीणाताई गव्हाणकर आणि समारंभाचे अध्यक्ष म्हणून वसई विरार महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे उपस्थित होते। त्यानंतर राज्यातील आणि प्रामुख्याने पालघर जिल्ह्यातील नामवंत पत्रकारांना पत्रकार भूषण तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले। तुम्हा पत्रकारांच्या अडचणी नेमक्या माझ्या नेहमीच लक्षात येतात अशासाठी की आम्ही इथे बसून पुतीनना शिव्या देणं, तिकडे ट्रम्प कसे चुकले, तिकडे बायडेन कसे चुकले हे सांगणं खूप सोपं असतं, पण माझ्या दारातला कचरा उचलला जात नाही म्हणून कुठल्या वॉर्ड ऑफिसरकडे जाऊ, कुठल्या म्युन्सिपल ऑफिसकडे जाऊ, कुठे याला तोंड पुढे, कुठे याचे फोटो टाकू हे मला कळत नाही। माझ्या गल्लीत काय त्रास मला होतो, कुणापासून होतो हे मला सांगता येत नाही। पत्रकारांचंही तेच असतं। आंतरराष्ट्रीय राजकारणावरती ते धडाधड बोलू शकतील, स्थानिक राजकारणावर त्यांना बोलता येत नाही आणि अशा वेळी तारेवरची कसरत करून त्यांना सत्य सांगायचं असतं। पुष्कळ आता थोडंसं वडिलकीच्या भावनेतून मी बोलेन, पत्रकार म्हणून मी कधीच नव्हते, परंतु अलीकडच्या पत्रकारितेत, कारण मी जुन्या काळातले पत्र वाचलेली आहेत, आपले गोपीनाथ तळवलकर असतील, माधवराव गडकरी असतील, ह्यांच्या भाषा आपण जर वाचलेल्या असतील, त्यांचे जे एक काही काही वेळेला त्यांची सदरं असतील तर ते किती अरुण टिकेकर किती माहितीपूर्ण आणि त्यांची शब्दसंपत्ती कशी होती ही महत्त्वाची होती। आज अलीकडे अनेक वेळेला ह्यांचे मथळे वाचताना पत्रकारितेचे थोडंसं कठोर बोलणारे, मी गुढी बोलणार नाही, चुकीची भाषा वापरली जाते, त्याने अनर्थ होतो। गर्भावस्थेतील ऐश्वर्या का गर्भवती ऐश्वर्या, दोन्ही एकच अर्थ निघतील। मथळा देताना विचार केला पाहिजे। याचं कारण झटपट पत्रकारिता जे करतात त्यांच्याकडे असतं। भाषेची तयारी हवी। तुम्हाला जे म्हणायचं आहे ते दुसऱ्याने चूक ठरवू नये असं वाटत असेल तर योग्य शब्दरचना आहे त्याचं मुळात जायला पाहिजे। त्यासाठी इतरांचं वाचायला शिकलं पाहिजे। एकच बातमी जेव्हा वेगळ्या वेगळ्या स्वरूपात येते तेव्हा आम्ही वाचक याचा बोलविता धनी कोण आहे ते ओळखतो। एकच बातमी वेगळ्या वेगळ्या प्रकाराने येत असते, तर हे जर तुम्हाला उघडं पडू द्यायचं नसेल तर डिसिटफुली कसं लिहायचं हेही शिकलं पाहिजे की आपला मालक कोण आहे हे कळू नये। जांभेकरांची आठवण इथे याच्यासाठी होते। त्यांचं आयुष्य जेमतेम 34 वर्षाचं होतं, बाळशास्त्री जांभेकरांचं, पण तेवढ्या ह्याच्यात सुद्धा त्यांनी लोकांच्यात विचार जागृती केली। स्त्री शिक्षण, त्या काळात स्त्री शिक्षण 200 वर्षापूर्वी स्त्री शिक्षणाचा त्यांनी धोशा लावला, स्त्री पुनर्विवाहाचा मांडला आणि तो इतका काळाच्या पुढचा होता की त्याच्यासाठी त्यांनी त्यांचं ट्रोलिंग होऊ नये म्हणून त्या काळात शास्त्रशुद्ध पद्धतीने जुने दाखले शोधून एका शास्त्रीबुवांकडून त्याच्यावर पुस्तक लिहून घेतलं की स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार आहे। तर ही धाडसी पत्रकारिता आहे। हे केवळ काहीतरी जे चमकदार आहे किंवा काय मोठं होते ते घडतं हे साठी नाही, तर सामाजिक विचार, धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचं व्रत घेऊन हे केलं पाहिजे। प्रत्येक वेळेला हुतात्मा होऊन चालणार नाहीच हे मलाही समजतं, परंतु आमची अपेक्षा असते, वाचकांची अपेक्षा असते की जास्तीत जास्त सत्य आमच्यासमोर येऊ द्यात। तुम्ही ते ठरवून सांगू नका सत्य, आणि हे सांगणं सोपं आहे याची कल्पना आहे। विशेषतः आपल्या ग्रामीण भागातल्या ज्या अनेक आपल्या अडचणी आहेत, आपल्या मागण्या असतात,
त्या पोचवण्यासाठी आम्ही योग्य पत्रकार आमच्यासमोर दिसला पाहिजे की ज्याच्याशी आम्ही अप्रोच होऊ आणि सांगू बाबा रे जरा ह्याला तोंड फोड, ही बातमी येऊ दे समोर. कारण आंतरराष्ट्रीय मी मगाशी म्हटलं तसं बायडेनला सुनवायला आणि पुतीनला सुनवायला माझं काही जात नाही, पण माझ्या परिसरातल्या आमदाराला आणि खासदाराला पोचवायला माझ्याकडे काही साधन नसतं. अशावेळी पत्रकारांची ही माध्यम म्हणून आम्ही तुमच्याकडे जेव्हा तक्रारी करू, जेव्हा एखादा सामान्य वाचक तुमच्याकडे येईल, तुम्हाला काही सांगेल, तर त्याच्यातही तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. आणि मगाशी मी म्हटलं तसं पत्रकारिता म्हणजे फक्त बातमीचं शब्दांकन नव्हे, त्यासाठी भरपूर वाचन करून ज्या पूर्वसुरींनी आम्हाला चांगल्या पत्रकारितेचे धडे घालून दिलेले, टिळक, गोखले, आगरकर, गांधी, मगाशी नावं घेतली, सगळ्यांनी सामाजिक चौकटीत बदलून समृद्धी आणण्याचे जे प्रयत्न केले, तर आज ग्रामीण भागातला हा विकसित होत जाणारा जो भारत आहे त्याला अधिकाधिक बाहेरच्या जगाशी जोडण्याचं काम हे इथल्या आपल्या ग्रामीण भागातल्या पत्रकारांचं आहे. कारण त्यांचा संबंध हा दोन्ही जगांशी असतो. किंबहुना आत्ताच्या सध्याच्या आपल्या हातात ज्या आधुनिक सगळ्या यंत्रणा आहेत सहज उपलब्ध, त्यांचा वापर करून बाहेरच्या प्रगतिशील समाजाशी, एकूणच सर्व घडत असलेल्या घडामोडींशी स्थानिकांशी जोडणं, ग्रामीण भागाला जोडणं, ग्रामीण भागात सुविधा शिक्षणाच्या, आपण किती पत्रकार ग्रामीण भागातल्या शिक्षणावरती बातम्या देता मला कल्पना नाही, पण सगळीकडे भारतात ग्रामीण शिक्षणाची जी दुरवस्था आहे ती समोर आणण्याचं काम आपल्यासारख्यांनी करावं. मी आधीच सांगितलं मी जास्त बोलणार नाही, प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी उशिरा आलेले आहे. थोडक्यात मी थांबते आणि मला बोलायची संधी दिली, इथे जो सन्मान केला, धन्यवाद. VPL यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.